म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली आपण इथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जाहीर केलेलं आहे। तर या उपोषणासाठी उपस्थित राहिलेले सर्व कामगार बंधू, सर्व मान्यवर, त्याचबरोबर हितचिंतक यांचं मी या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो आणि यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे। आपली अशी प्रथा आहे, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण आपल्या महापुरुषांच्या वंदनेने करतो, त्याचबरोबर दीप प्रज्वलनाने देखील करतो। तर सर्वप्रथम मी आपल्या कामगार संघटनेच्या कामगार नेत्या ॲडव्होकेट छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, कष्टकरी गोरगरिबांचे कैवारी लोकनेते, कामगार नेते माननीय स्वर्गीय दिवा पाटील साहेबांचा, कामगार नेते श्याम म्हात्रे साहेबांचा, तुमच्यासारख्या मायबाप लोकांच्या जन्मभूमीवर जिथे आपली शेती होती, जिथे आपण कष्ट केले, तिथे आपण जमीन कसून आपल्या मुला बाळांचं पोट भरत होतो। अशा आपल्या मातृभूमीवर 40 वर्षांपूर्वी एक राक्षस आला। तो राक्षस कोण आहे मला सांगाल का कोणी? तो राक्षस कोण आहे मला सांगाल का? अशा या सिडकोने आज आपल्यावर, आपल्या हक्काच्या जमिनीवर आपल्याला अशा पद्धतीमध्ये तंबू डोक्याला लावलेला आहे आणि हे काही त्यांना नवीन नाही। परंतु आज मोठं आश्वासन देऊन त्यांना देशोधडीला लावलं, जमिनीच्या बदल्यात जमीनच घेणार। आम्हाला काही नवीन मागणी नाही, जो ठराव घेतला त्याची आता तातडीने अंमलबजावणी करा। पाईप म्हणून या सत्ताधारी पक्षाला हात पत्करावी लागली, त्याच्यानंतर यांना लाडकी बहीण दिसली। माझं म्हणणं की लाडकी बहीण आनंदाने खुश राहा, हा तुमचा जरी खोटा दिखावा असला तरी फक्त तुमची निवडणुकीपुरतीच जनभागी आहे। आज आमची रणरागिणी हम सब एक है, मागणी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, मागणी आमची हक्काची, नाही कुणाच्या बापाची। बीएमटीसी कामगार एकजुटीचा एक है, हम सब एक है, हम सब एक है, कामगार एकजुटीचा विजय हो, कामगार एकजुटीचा विजय हो। अरे सिडकोला म्हणाले करायचं काय? खाली डोकं वर पाय, एमडीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, एमडीचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे सिडको म्हणाले काय? खाली डोकं वर पाय। एमडी हाय हाय 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 हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। आवाज कोणाचा? आहेत काय आहेत त्यांना इथे नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। बाहेरून येतात, देशाच्या कानाकोपऱ्यातनं लोक येतात आणि ते प्रकल्पग्रस्ताला नोकरी नाही आहे, प्रकल्पग्रस्त। आणि ह्या बऱ्याचशा विभागामध्ये जेवढे जे आहेत, आदरणीय आमचे नागरिक माता पिढी रामचंद्र माता, कैलासवासी दिवा पाटील, आदरणीय कैलासवासी श्याम म्हात्रे, उपस्थित सर्व पंतप्रधान, आपल्या या स्वतंत्र भारताचे, या राज्याचे कारभार किती निष्ठित दर्जाचे, किती स्लो आणि किती बिनकामाचे आहे या आजच्या उपोषणावरून सिद्ध होते। सुमारे 1984 साली बीएमटीसी बंद झाली, आज 20 वर्ष झाले, फक्त निर्णय झाला कायद्यावरून, परत 20 वर्ष झाले
त्याची अंमलबजावणी झाली नाही. आज 40 वर्ष झाली भूखंड कुठलाही निर्णय झाला नाही. 40 वर्ष मागणी प्रलंबित आहे. यावरून या भारताच्या स्वतंत्र भारताचे किती निष्कट दर्जाचा कारभार चालू आहे. अशा तऱ्हेने जर कारभार झाला नाही 1911 कामगार होते त्याच्यापैकी 900 कामगार वाढ करून त्या जीवन झाले आणि जे 900 कामगार आहेत ते वयस्कर झाले अत्यंत वाईट परिस्थिती झाली आहे. ते आज आशाचे जीवन जगत आहेत. या भारतात अत्यंत वाईट कारभार चालू आहे आणि त्याचं उदाहरण चालू आहे. आणि सुदैवाने या भूमीमध्ये कैलासवासी श्याम म्हात्रे त्याच्या सुकन्या म्हात्रे या चांगल्याने काय कारभार करतात अत्यंत समाज करतात. आणि या सर्व गोष्टीला जबाबदार कोण आहे या महत्वाच्या गोष्टीसाठी सांगणार तुम्हाला. या सर्व गोष्टीला शिडको नोकरवर्ग आहे. शिडको जबाबदार नाही तेवढी. सुखात पाकारी नोकर हे पगार घेते आणि जाते. संपूर्ण निर्णय घ्यायचा अधिकार असेल तर नगर विकास मंत्री. या संपूर्ण दुःखाला नगर विकास मंत्री या नगर विकास मंत्र्यांनी कारभार बरोबर केला नाही. ज्यांच्याकडे बरोबर लक्ष दिलं नाही त्यांच्याबरोबर इथले जे स्थानिक आमदार आणि लोकप्रतिनिधी आहेत तेही जबाबदार आहेत. त्यांच्या या बेजबाबदारीपणामुळे आजचे दुःख निर्माण झाले आणि या संपूर्ण दुःखाला मी राज्य सरकारला जिम्मेदार करतो. कारण लोकांवर आपण शिडको म्हणतो की लोकांवर काय पगार नोकरवर्ग निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नाही. आपण लोकांच जशी फाशी असते तो जहाज असतो तो फाशी देतो पण फाशी कोर्टाने केलेली असते. आजचे जे दुःख आहे हे राज्य सरकार दुःख आहे आणि आपले लोकप्रतिनिधी यांना याच्यावर उपाय काय करायला पाहिजे आपण हे नाही समजलं. आता निवडणूक आहे टाका निवडणूक बहिष्कार यांचे नाक दाबवल्याशिवाय काम होणार नाही. मला तरी वाटतं 50 ते 100 वर्ष पण होती काम होणार नाही. आता एक महत्वाचा चान्स झालेला आपला आपली निवडणूक आहे. निवडणुकीवर बहिष्कार टाका आमचं काम झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला मत देणार. त्यांना ज्या विचारात तुमच्या घरी मत मागायला येतील ते त्यांना ज्या विचारावर ऐकल्यावर तुम्ही काय झोपा काढल्या होता का तुम्हाला समजत नाही का. हे जर प्रश्न तुम्ही विचारले नाही तर तुमचं काम होणार नाही. हे पगार नोकर वर्ग याच्यासमोर किती मिळेल तरी काय होणार आहे. निर्णय घेणार ते बसल्यात म्हणून मी तर असे सजेशन देण्यासाठी तो बरोबर आता महत्वाचा असा परवागा चालू आहे. एक नेते जे भावी आमदार आहेत ते अशाशही त्यांना आश्वासन देतात तुम्हाला स्वर्गात नाही अमुक नाही तमुक नाही विमानात बसून आश्वासनाचा बरखात चालू आणि याचा संधीचा फायदा तुम्ही घ्या. तुम्ही त्यांना ज्या विचारात जे मतं मागायला येतील आपण मग तुला निघणार नाही. त्यांचे आता जे बसतात काम झाले यांचेच मुलं काम करतात त्यांना विचारे ना तुझा वडील असं या परिस्थितीमध्ये बसलं आहे आणि तुम्ही कशाला पद्धतीचं काम करता. त्यांना आज सांगा ही वेळ आली आहे निवडणुकीची वेळ आहे आपली महत्वाची वेळ आहे. त्यांना ज्या विचारा तुम्ही बाबा काम होणार नाही तुम्ही तुम्हाला आम्ही मत देणार नाही. पहिला या प्रश्न टाका मुख्यमंत्र्यांना बसवा आणि आमचं करू असा मी तर सजेशन देण्यासाठी उभा आहे. आमच्या या रामतनूर सेवक संघटनेतर्फे मी या सगळ्याला जाहीर पाठीमध्ये तसेच आगरी कोणी प्रबोधनी आदरणीय नामदेव भगत अध्यक्षकालीची संघटना आहे त्या संघटनेतर्फे तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे. या कामासाठी आदरणीय नामदेव भगत येणार होते पण काही महत्वाच्या कारणामुळे नामदेव भगत येऊ शकले नाही. ते तुमच्या पाठीशी आहेत. त्यांच्या ऑफिसमध्ये मला पाचारण त्यांनी केलेलं आहे. तुम्ही कार्यक्रमातून त्यांना बोलवा 100% नामदेव भगत तुमच्या बरोबर राहतील. आमचे भगत साहेब आमचे रामतनूर सेवक तुमच्या बरोबर राहील. भविष्यकाळात कधी आम्हाला बोलवा तर मी असं सांगतो पण शेवटला एका त्यांचं निवडणुकी बहिष्कार टाका तर तुझा आम्ही हे जे चोर असतात ते नाक दाबत असतो त्यांचे पाय नसता पाडता पाया पडायला लाच मारतील ते नाक दाबाल पण तुला मत मिळणार नाही. मी तुमच्या आता घरी येतील त्यांना नाक दाबत तरच पाहिजे. या ठिकाणी मला जे बोलायला चान्स दिलं मी अत्यंत ऋणी आहे. ते काशीनाथ पाटील आमचे फार मित्र आहे तुमच्या एकदम जवळच आहे ते जाणार नाही. जय रामचंद्र.